नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. दिंडोरी तालुक्यातील तळेगाव दिंडोरी शिवारातील पाझर तलावातील जलस्रोत दूषित व रासायनिक दृष्ट्या अपायकारक असल्याचं निष्पन्न झालंय. या दूषित पाण्यामुळे नागरिकांसह जनावरे व सिंचनास अपायकारक असतानाही संबंधित विभागाच्या वतीने कुठल्याही प्रकारे दखल घेतली नसल्याने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. दिंडोरी तालुक्यातील तळेगाव दिंडोरी गावच्या पश्चिमेस असलेल्या पाझर तलावात गेल्या 5 ते 6 दिवसांपासून पाण्याचा अचानक रंग बदलला असून तलावातील पाणी पूर्णपणे हिरवेगार झाले. या पाण्याचा उग्र वास येत असल्याचं स्थानिक नागरिक सांगत आहेत. सदर पाझर तलावातील पाणी नाल्याद्वारे खतवड गावापर्यंत जाऊन पोहोचले असून खतवड येथे असलेल्या नाल्यालगत पिण्यासाठी पाणी पुरवठा करण्यात येणारी सार्वजनिक विहिरीला व लगतच्या शेतकऱ्यांच्या विहिरी व बोरवेल मध्ये दूषित पाणी आल्यास नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवू शकतो. याबाबत शेतकरी सहकारी संघाचे संचालक संतोष कथार, खतवड येथील उपसरपंच सुखदेव खुर्दळ व तळेगाव ग्रामपंचायत अधिकारी अमोल शिंदे यांनी सदर बाब संबंधित महसूल पंचायत समिती विभागाचे अधिकारी, आरोग्य विभाग यांच्या निदर्शनास आणून दिले असता आरोग्य विभागाच्या वतीने नमुन्यांची नाशिक येथील प्रयोगशाळांमध्ये जलस्रोतांची रासायनिक तपासणी केली असून पाणी नमुने पेयजलासाठी अयोग्य ठरले असतानाही प्रशासकीय अधिकारी अद्यापही फिरकले नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जातोय. डेंग्यू, कॉलरा, हिपॅटायटिस, टायफॉइड यांसारख्या गंभीर आजार निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवल्यास जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जातोय. महाराष्ट्र शासन पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, उपसंचालक कार्यालय, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा नाशिक विभाग यांच्याकडून पाण्याच्या नमुन्याचा रासायनिक पृथक्करण अहवाल प्राप्त झाला असून पाणी नमुन्याच्या तपासणी करण्यात आलेला रासायनिक 14 घटक करिता पिण्यासाठी पाणी स्पेसिफिकेशनच्या निकषानुसार अयोग्य असल्याचं नमूद केलंय. याबाबत प्रशासन काय भूमिका घेते आणि दूषित कसे झाले हा शोध घेणार का, त्याकडे परिसरातील नागरिकांचं लक्ष लागले. एस मराठी न्यूज साठी बापू चव्हाण, नाशिक. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.